students, welcome to the 8th mock test solutions of physics. Okay, let's start with the first question. When the temperature of the body is increased by 10%, the percentage change in the emitted radiation. You know that Stephen's law प्रमाणे टेम्परेचरच्या फोर्थ पॉवरला एमिसिव्ह पॉवर डिपेंडेंट असते. सो जर टेम्परेचरला 10% ने वाढवलं तर टेम्परेचर T चं 1.1 T होणार. 10% वाढवलं म्हणजे T प्लस 100 10 upon 100 T that is 1.1 T. So 1.1 raised to 4 करावं लागेल. So 1.1 raised to 4 will be how much? 1.1 चा स्क्वेअर करतो पहिला मी 1.21 raised to 4 raised to 2 स्क्वेअर आधी केला आता परत स्क्वेअर करू 1.2 चा स्क्वेअर रफली 1.2 चा 1.44 असतो. सो 44 किंवा 45 काहीतरी होईल. सो लगभग 45% इन्क्रीज होईल. 45 च्या सगळ्यात जवळ आन्सर 46% आहे. सो पर्सेंटेज चेंज इज 46%. प्रपोर्शनॅलिटीचा क्वेश्चन आहे. Question number 2. Mass m is suspended with the help of light spring. Additional mass m is added so that it displaces it by distance x. Okay. आता m मास अटॅच केल्यावरती फोर्स किती ऍक्ट होईल mg आणि F इज इक्वल टू kx ची कंपेअर केलं तर तुम्हाला k मिळेल mg बाय x. ठीक आहे, k मिळाला. ठीक आहे, k मिळाला. तुम्हाला विचारलंय आता द कंबाइंड मास विल ऑसिलेट विथ द टाइम पिरियड ऑफ. टाइम पिरियड चा फॉर्म्युला असतो 2 पाय रूट ऑफ m बाय k. ओके, तर क्लिअरली 2 पाय रूट ऑफ टोटल मास किती आहे तर आधीच m मास सस्पेंड होता स्प्रिंग वरती, त्याच्यामध्ये अजून m मास ऍड केला आहे. सो m प्लस m टोटल मास झालं स्प्रिंग वरती आणि k इनडायरेक्टली या कंडिशन वरून मिळाला आपल्याला mg बाय x वर जाईल. सो असा आन्सर येईल 2 पाय अंडर रूट m प्लस m x अपॉन mg. करेक्ट आन्सर इज ऑप्शन C फॉर दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. मॅग्नेटिक फील्ड 0.05 टेस्ला. एरिया ऑफ द कॉइल चेंजेस फ्रॉम 101 ते 100 म्हणजे चेंज इन एरिया 1 सेंटीमीटर स्क्वेअर. मॅग्नेटिक फील्ड 0.05 टेस्ला. रेजिस्टन्स 2 ओहम. फाइंड द अमाउंट ऑफ चार्ज दैट इज फ्लोइंग. सो सगळ्यात पहिलं d5 by dt we know that it is EMF and EMF is current into resistance and current is charge upon time. Okay, into resistance. So clearly resistance time cancel होईल. चार्ज कसा काढता येईल? चार्ज काढता येईल चेंज इन फ्लक्स अपॉन रेजिस्टन्स. सो चेंज इन फ्लक्स किती झाला? B into A, B into DA. B आहे 0.05, D आहे 1 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 10 raised to minus 4 अपॉन रेजिस्टन्स 2 आहे. सो याचा आन्सर येईल 2.5. हे 2.5 होईल ना इंटू 10 raised to minus 2 आणि हे -2 हे -4 -6 बनवेल. त्याला आन्सर येईल बीटा फॉर द थर्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4 बघा आता. Two equally identical metal spheres A and B repel each other with 3 into 10 raised to minus 5 Newton. Another identical uncharged sphere is touched with A and then placed at the midpoint. What is the net force on C? आता बघा पहिला चार्ज Q होता यांच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स होता से R डिस्टन्स. आता दुसरा जेव्हा स्फिअर आणला अनचार्ज आणि याला टच केला तर दोघांवरचा चार्ज अर्धा अर्धा होऊन जाईल. Q/2 इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल. सो आता परिस्थिती अशी आहे Q/2 मिड पॉइंटला ठेवलाय Q/2 आणि Q. ओके, तुम्हाला विचारलं नेट फोर्स ऑन C काय असेल, याच्यावरचा फोर्स काय असेल. आता पहा आधी दोघं जेव्हा Q होते ना, तेव्हा त्यांच्यात फोर्स किती होता? kq² बाय r² ची व्हॅल्यू होती 3 into 10 raised to minus 5. आता काय होणार आहे? या दोघांमध्ये डिस्टन्स r/2 आहे, या दोघांमध्ये डिस्टन्स r/2 आहे. सो हा आणि हा रिपेल होईल कितीच्या फोर्सनी? kq² बाय 4 q1 q2 अपॉन r/2 which is kq² r/2 द होल स्क्वेअर. सॉरी, kq² बाय r² नी हा ह्याला रिपेल करेल. डिस्टन्स पण अर्धा झाला, चार्ज पण अर्धा झाला आणि हा ह्याला कितीने रिपेल करेल? या दोघांमधला फोर्स किती असेल? kq/2 upon r/2 the whole square. This will give you answer kq² 2 upon r² 4. 2 चा तो 2 एकदम वरती जाईल. सो हा जो फोर्स असेल दुसऱ्या स्फिअरचा तो असेल 2kq² r². सो नेट फोर्स मिडल स्फिअर वरती किती असेल? राइट साइडला kq², लेफ्ट साइडला 2kq². सो सबट्रॅक्ट केला तर आन्सर kq² येईल. म्हणजे सेमच फोर्स राहणार आहे, व्हॅल्यू तीच राहणार आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, सेम आन्सर राहते. ओके,
हे फक्त क्लिअर पाहिजे की चार्ज टच केला, जेव्हा स्फिअर टच केला अनचार्ज, चार्ज इक्वली डिस्ट्रीब्यूट झाला बिकॉज ऑफ आयडेंटिकल नेचर. The fifth question is based on transistor. The potential difference across transistor is 1.5 volt कॉमन एमिटर मोड मध्ये. कलेक्टरचा पोटेन्शियल दिला आहे आणि कलेक्टरचा रेझिस्टन्स दिला आहे. सो कलेक्टर करंट मिळणार याच्यातून आपल्याला, बरोबर ना. कलेक्टरचा व्होल्टेज आणि कलेक्टरचा रेझिस्टन्स डिवाइड केला तर कलेक्टर करंट मिळतो. कलेक्टर करंट किती मिळेल? 1.5 अपॉन 3 किलो ओम. किलो वरती गेलं की मिली बनून जाईल 10⁻³ मुळे. सो 0.5 मिली अँपियर हा कलेक्टर करंट आहे. 0.5 मिली अँपियर हा कोणता करंट आहे? कलेक्टर करंट. आता विचारले व्हॉट इज एमिटर करंट. जर बीटा दिलाय, बीटा दिलाय म्हणजे बेस करंट मिळू शकतो आपल्याला आयसी बाय आयबी. ओके, सो आयसी बाय आयबी गेलं तर तुम्हाला बेस करंट मिळून जाईल. बेस करंट किती मिळेल? आयबी इज इक्वल टू आयसी विच इज 0.5 अपॉन 50 दॅट इज 0.01 मिली अँपियर. सो 0.01 बेस करंट आहे, 0.5 कलेक्टर करंट आहे, सो तो एमिटर करंट विल बी आयबी प्लस आयसी. So answer will be 0.51 milliampere. 0.51 milliampere will be the answer. 0.51 milliampere answer आहे. ह्याच्यामध्ये ऍडिशन करायची आहे, याच्यातला आन्सर मॅच होत नाहीये कुठलं. सो या क्वेश्चन मध्ये हा आन्सर डी तर रॉंग आहे, त्यांनी सबट्रॅक्ट करून आन्सर आणला आहे. सबट्रॅक्ट नाही होणार, ऍड होणार आहे. सो हा तुम्हाला बोनस मिळेल, ठीक आहे. बट ऍक्च्युअली क्लोजेस्ट आन्सर हेच होतं. सो आयडियली तुम्ही पण हे टिक केलं असेल तर दॅट वुड बी ग्रेट. बट एनिवेज हा मिळून जाईल तुम्हाला बोनस, डोंट वरी. सिक्स्थ क्वेश्चन. Displacement x of a particle performing SHM is related with time. Equation दिला आहे. What is the frequency? Clearly याच्यामध्ये ओमेगा 4 पाय असतो. ओके, 4 पाय is 2 पाय into n. ओमेगा असतो ना, ओमेगा is 2 पाय. So frequency 2 हर्ट्ज मिळणार आहे. 2 हर्ट्ज is option delta for question number 6. Question number 7 बघा. The stopping potential of as a function of frequency दिलेली आहे आणि विचारलंय की याच्यामध्ये which of the graphs represent work function of A. वर्क फंक्शन ऑफ ए आणि बी मध्ये काय आहे? स्मॉलर देन बी, ग्रेटर देन ए काय आहे? तर इथे क्लिअरली हा जो पॉइंट असतो ना, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असतो. सो क्लिअरली थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी जो बीचा आहे ना, तो ग्रेटर देन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ए आहे. सो एच ने मल्टिप्लाय केलं तर वर्क फंक्शन ऑफ बी इज ग्रेटर देन वर्क फंक्शन ऑफ ए. ते म्हणतात विच ऑफ द फॉलोइंग वर्क फंक्शन ऑफ ए स्मॉलर देन बी आहे? येस, स्मॉलर देन बी. आन्सर इज क्वेश्चन नंबर 8. स्टेशनरी वेव्ह इक्वेशन इज गिवन इन नोड ॲज वेल एज नेक्स्ट अँटी नोड. म्हणजे लॅम्बडा बाय 4 किती असेल डिस्टन्स बिटवीन नोड आणि अँटी नोड. लॅम्बडा तुम्हाला मिळेल के एक्स वाल्या टर्म्सला फाइंड करून. ओके, के असतो 2 पाय बाय लॅम्बडा, 2 पाय बाय लॅम्बडा. सो एक्स एक्स कॅन्सल होईल, पाय पाय कॅन्सल होईल, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर लॅम्बडा 30 येईल आणि लॅम्बडा बाय 4 7.5 येईल. 7.5 इज द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 9. वेव फॉर्म ए अँड बी that the output is y. Okay, a b आणि y दिलाय. so a0 b0 y0, a0 b1 तरी y0. ओके, म्हणजे एक जरी 0 तरी उत्तर 0 येते, a1 b0 तरी उत्तर 0 आणि दोन्ही 1 1 तर 1, दोन्ही 1 1 तर 1. म्हणजे हा क्लिअरली अँड गेट आहे. अँड गेट मध्ये असं होतं, अँड गेट इज द आन्सर. त्याचा आन्सर अँड गेट येणार आहे. अँड गेट ऑप्शन किती आहे? अँड इज ऑप्शन डी. and yes, answer is D. क्वेश्चन नंबर 10. आता टेम्परेचर इन्क्रीज केल्यावरती विस्कॉसिटीचं काय होतं? लक्षात ठेवा, लिक्विड मध्ये टेम्परेचर वाढवलं की विस्कॉसिटी कमी होते आणि गॅसेस मध्ये टेम्परेचर वाढवलं की विस्कॉसिटी पण इन्क्रीज होते. ओके, रिमेंबर दिस. टेम्परेचर वाढवलं की विस्कॉसिटी कमी होणार आहे. वॉटर लिक्विड आहे, सो आन्सर इज डिक्रीजेस. 10th ए. 11th. रेक्टँग्युलर कॉइल ऑफ 20 टर्न्स and area of cross section 25 square centimeter, resistance 100 ohm. If the magnetic field which is perpendicular to the coil changes at the rate of 1000 Tesla per second, what is the current? Current किती असणार? आता पहिलं तर we know that E is equal to d phi by dt and that is equal to n a dp by dt because field is changing, area is constant, number of turns are constant. आणि E by R केलं तर करंट मिळणार आहे मला माहिती आहे. सो मी डिवाइड बाय R करून टाकतो. नंबर ऑफ टर्न्स 20, एरिया 25 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁴ अँड फील्ड इज चेंजिंग 1000 च्या रेटनी डिवाइड बाय रेझिस्टन्स इज 100. हे सॉल्व्ह केलं, 1 2 1 2 0 गेले. सो 20 into 25 is 500 into हा एक 0 5000 into 10⁻⁴, that is 0.5. Answer is 0.5 ampere. Question 11 चा answer is A. Let's move to 12.
magnetic field due to current carrying loop of radius 3 centimeter on the axis which is 4 centimeter is 54 microtesla. What is the value at the center? Okay, so 3 centimeter, 4 centimeter, 54 microtesla. B is equal to, what is the formula? Mu naught n I a square upon 2 a square plus x square raised to 3 by 2. Okay, so mu naught n I तसाच ठेवतो मी, a स्क्वेअर म्हणजे रेडियस स्क्वेअर 3 स्क्वेअर होईल तो अपॉन 2 a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर काय होणार 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर रेज टू 3 बाय 2 म्हणजे 5 क्यूब होणार. ओके, सो म्यू नॉट एन आय अपॉन 2 इथे काय 3 स्क्वेअर आहे आणि खाली काय 5 क्यूब आहे. ह्याचं उत्तर 54 मायक्रो टेस्ला येते. 54 मायक्रो टेस्ला ह्याचं उत्तर येत आहे. तुम्हाला सेंटरची मॅग्नेटिक फील्ड विचारली. सेंटरची मॅग्नेटिक फील्ड किती असणार? म्यू नॉट एन आय अपॉन 2 इंटू 3 बिकॉज 3 रेडियस आहे. सो मला इथे काही पण करून खाली 3 ऍडजस्ट करायचं. सो मी 3 खाली ऍडजस्ट करतो आणि वरती 3 ऍडजस्ट करतो म्हणजे तो 3 क्यूब होऊन जाईल. बरोबर ना? 3 ऍडजस्ट केला, 3 मल्टिप्लाय केला. याचं क्वेश्चनचा आन्सर विचारलं आपल्याला. याचा आन्सर काय येईल? 5 क्यूब वरती जाईल, 3 क्यूब खाली जाईल. सो आन्सर आपलं येईल 54. पलीकडे 54, खालचा 5 क्यूब वरती जाईल आणि खालचा वरचा 3 क्यूब खाली येईल. This will be the answer of remaining part, which is mu naught Ni upon 2 into 3, which is what is required magnetic field at center. So let us solve this. 54 into 5 cube is 125 upon 3 cube is 333. 333 is 27. 27 2 are 2 into 125 is 250. 250 is delta for question number 12. 13. 100 kg and 10,000 kg separated by 1 meter magnetic field, distance from smaller mass, intensity 0 कुठे होईल? म्हणजे मॅग्नेट इलेक्ट्रिक ग्रॅव्हिटेशनल फील्ड 0 कुठे होईल? हे समजा x असेल तर हे 1 मायनस x असेल. त्याची ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती असेल? g 100 अपॉन x स्क्वेअर इज इक्वल टू, याची ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती असेल? g 10,000 अपॉन 1 मायनस x होल स्क्वेअर. g कॅन्सल, हे कॅन्सल, हे कॅन्सल, 100 राहिलं. रूट्स घेतले, क्रॉस मल्टिप्लाय केलं, 1 बाय x इज 10 बाय 1 मायनस x. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 10x इज इक्वल टू 1 मायनस x, 11x इज इक्वल टू 1. आन्सर इज 1 बाय 11. आन्सर इज बीटा फॉर दिस क्वेश्चन नंबर 13. चला 14वा घेऊया. लॉंगेस्ट वेवलेंथ इन अल्ट्राव्हायोलेट इज एवढी. स्मॉलेस्ट वेवलेंथ इन इन्फ्रारेड ऑफ हायड्रोजन स्पेक्ट्रम विल बी. ओके, लॉंगेस्ट वेवलेंथ इन अल्ट्राव्हायोलेट म्हणजे लायमन अँड स्मॉलेस्ट वेवलेंथ इन इन्फ्रारेड म्हणजे 500. किती असेल? ठीक आहे, असा प्रश्न विचार. लॉंगेस्ट वेवलेंथ इन लायमन किती बघा. लॉंगेस्ट वेवलेंथ लायमन मध्ये किती मिळते? 1 अपॉन लॅम्बडा इज r, 1 बाय 1 स्क्वेअर मायनस 1 बाय 2 स्क्वेअर. सो 1 अपॉन 120 नॅनोमीटर इज r, 1 मायनस 1 बाय 4 दॅट इज 3 बाय 4 r इज 1 बाय 120. सो याच्यातनं r ची व्हॅल्यू मिळू शकते आपल्याला. r ची व्हॅल्यू मिळू शकते. नॅनोमीटर मध्ये मिळेल, नो प्रॉब्लेम. नॅनोमीटर मध्ये मिळेल. नॅनोमीटर हे 30 होऊन जाईल. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर r इज 1 बाय 90 नॅनोमीटर आहे. r ची व्हॅल्यू मिळाली 1 बाय 90 नॅनोमीटर. आता स्मॉलेस्ट वेवलेंथ इन पार्शियन काढायचे. स्मॉलेस्ट वेवलेंथ इन पार्शियन किती मिळेल? 1 बाय 3 स्क्वेअर मायनस 1 बाय इन्फिनिटी स्क्वेअर. सो r बाय 9 बनेल. r बाय 9 लॅम्बडा इज r बाय 9 आणि r ची व्हॅल्यू सॉरी 1 बाय लॅम्बडा. सो उलटा केला, रेसिप्रोकल केला ना, लॅम्बडा विल बी 9 बाय r आणि r ची व्हॅल्यू 1 बाय 90 आहे. 99 चा 810. 810 नॅनोमीटर विल बी द आन्सर फॉर दिस क्वेश्चन नंबर 14. सिम्पली लायमन आणि हेच फक्त रेकग्नाइज करायचं होतं की इन्फ्रारेड म्हणजे पार्शियन, अल्ट्राव्हायोलेट म्हणजे लायमन. 15वा क्वेश्चन. 15वा क्वेश्चन बघा. कॅपॅसिटन्स 2 आहे आणि नंतर कॅपॅसिटी त्याची 12 बनते जेव्हा डायलेक्ट्रिक टाकला. आपल्याला माहिती आहे डायलेक्ट्रिक टाकल्यावरती मीडियम वाला कॅपॅसिटन्स हा असतो k टाइम्स एअरचा कॅपॅसिटन्स. हा 12 आणि हा 2 आहे तर k क्लिअरली 6 असला पाहिजे, काहीच त्याच्यात वाद नाही. सिंपल क्वेश्चन होता. हा टाइम वाचू शकतो तुमच्या पुढच्या क्वेश्चन्ससाठी. मेट्रो ट्रेन स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट इन 5 सेकंड इट अचीव्स 108 kilometers per hour. Then it moves with constant velocity and comes to rest after traveling 45 meters with uniform retardation. The total distance covered is 390. Total time taken is. Okay. Metro train starts from rest in 5 seconds. It achieves 105 into 5 by 18. 18 6 जा
सो 30 मीटर पर सेकंड 5 सेकंदात इट गेन्स वेलॉसिटी किती गेन करते. ग्राफ प्लॉट केलं बघा यांनी बघ. v वर्सेस टी प्लॉट करतो आपण आणि पहिल्या 5 सेकंदामध्ये त्याची स्पीड किती होते 30. ठीक आहे. 30च्या स्पीडने तो पुढचे थोड्या वेळ चालतो. इट मूव्स विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी अँड देन कम्स टू रेस्ट आफ्टर ट्रॅव्हलिंग 45 मीटर विथ युनिफॉर्म रिटार्डेशन. इट ट्रॅव्हल्स with constant velocity and then it comes to rest after 45 meter in covering uniform retardation. 45 meter cover करून uniform retardation नंतर stop होते. means I will extend this graph slightly. हे बघा थोड्या वेळासाठी युनिफॉर्म चालते युनिफॉर्म आणि नंतर 45 मीटर मध्ये स्टॉप होऊन जाते. सो हा एरिया 45 मीटर एरिया 45 मीटर बरोबर. टोटल एरिया 3 नाही. टोटल आपल्याला माहिती आहे व्हीटी ग्राफच्या अंडरचा एरिया डिस्प्लेसमेंट देतो ना. सो हा 45 आहे. याच्या खालचा एरिया किती आहे. याच्या खालचा एरिया 75 आहे. हाफ इंटू बेस इंटू हाईट करून बघा. 75 प्लस 45 किती होता. 75 प्लस 45 120 होता. 390 मायनस 120 करूयात किती येतात 270 येतात. 270 30च्या स्पीडने 270 जर काही ट्रॅव्हल करत असेल तर 9 सेकंड लागतील. हे 5 सेकंड पहिले आणि हे 270 एरिया करायचं असेल तर याला 9 व्हावं लागेल म्हणजे हा 14 सेकंड होईल पर्यंत. 9 प्लस 5 इज 14 सेकंड. ओके. आणि नंतर इथून 45 करायचं असेल तर ही हाईट तर 30 आहे. हाफ इंटू बेस इंटू हाईट इज 45 म्हणजे बेस शुड बी 3. बेस शुड बी 3 म्हणजे 17. इट शुड बी 17 सेकंड टोटल टाइम. टोटल टाइम शुड बी 17 सेकंड. पूर्णपणे ग्राफिकली सॉल्व्ह केला हा क्वेश्चन. हा क्वेश्चन तुम्हाला माहित असेल का नसेल हा माझ्या मते हा तुमच्या टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे 11th स्टँडर्ड किंवा प्रिव्हियस इयरच्या टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. याला बघा यांनी खूप हे करून सॉल्व्ह केला आहे. आपण डायरेक्टली सॉल्व्ह केलं. 17th question. Gas is compressed adiabatically to double its temperature. Then the ratio of final volume to initial volume PV raised to gamma minus 1 is constant. ठीक आहे. सो मी तो काय करतो I will take TV raised to gamma minus 1 is constant. ठीक है. So can I write it in this way? T2 V2 raised to gamma minus 1 is T1 V1 raised to gamma minus 1. Okay. Gas is compressed केले adiabatically. Compressed adiabatically so temperature becomes double. टेम्परेचर डबल होत आहे. सो टेम्परेचर डबल होत आहे म्हणजे हे T2 जे आहे ना हे 2T1 होत आहे. ओके. सो T1 कॅन्सल होतं. V2 रेस टू गामा मायनस 1 V1 रेस टू गामा मायनस 1. सो V1 बाय V2 फायनल. ओके. फायनल टू इनिशियलचा रेशो विचारला. सो V2 बाय V1 विचारला आपल्याला. V2 बाय V1 रेस टू गामा मायनस 1 तर हाफ येणार आहे. हा 2 खाली जाईल. V2 बाय V1 रेस टू गामा मायनस 1 हाफ येणार आहे. सो जर काही मी गामा मायनस 1 कॅल्क्युलेट केलं तर गॅसचा टाईप दिला नाहीये कुठला गॅस आहे. बट जर कॅल्क्युलेट केलं तर मी त्या दोन्हीकडे आय विल टेक द रूट्स. गामा मायनस 1 ची काहीतरी व्हॅल्यू असेल. इफ आय टेक द रूट्स हाफ रेस टू 1 अपॉन गामा मायनस 1 आणि 1 अपॉन गामा मायनस 1 हा जो कोणी आहे गामा समजा आपण मोनो ॲटॉमिक घेतला तर तो 5/3 असतो. डाय घेतला तर 7/5 असतो गामा. बट 1 अपॉन गामा मायनस 1 काय देईल 5/3 मायनस 1 इज 2/3 म्हणजे 3/2 येतो तो. हा 3/2 येतो 3/2. ओके. 7/5 घेतला असता तर तो 2/5 5/2 आला असता. सो बेसिकली 1 अपॉन 2 रेस टू 3/2 घ्या का 1 अपॉन 2 रेस टू 5/2 घ्या हा दरवेळेस हाफ पेक्षा कमीच असणार आहे. लक्षात ठेवा वेन अ नंबर इज लेस दॅन 1 आणि त्याचा तुम्ही स्क्वेअर करताय क्यूब करताय फिफ्थ पॉवर करताय तो अजून छोटा होतो. सो आन्सर येणार आहे अजूनही हाफ पेक्षाही छोटा होईल तो. सो V2 बाय V1 हा हाफ पेक्षाही लेस असणार आहे. हा क्वेश्चन मध्ये थोडंसं मॅथमॅटिकली तुम्हाला समजलं पाहिजे की पॉवर्स कशा डील होतात. क्वेश्चन नंबर 17 चा आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 18. A meter stick is balanced on a knife edge at its center when two coins, each of mass 5 gram, is put on the top of other at. A meter scale is balanced on a knife edge at its center. Two coins, each of mass 5 grams, are put on the top of 12 mark. It is found that it balances at 45 centimeter. The mass of the stick is okay. स्टिक आहे 12 सेंटीमीटर मास 12 सेंटीमीटर वरती 2 कॉइन्स
एकावरती एक ठेवलेत म्हणजे 10 ग्रॅम 12 सेंटीमीटर वरती पडलाय आणि बरोबर 50 सेंटीमीटरला मास ऑफ द स्केल ऍक्ट होणार आहे mg. तर नाईफ 45 ला बॅलन्स करतो म्हणजे याचा टॉर्क या मास 10 ग्रॅमचा मासचा टॉर्क किती असेल 45 आणि 12 मध्ये डिस्टन्स 33 असतं ना 33 इंटू 10 शुड बी इक्वल टू याचा मास m मास ऑफ द स्केल इज m इंटू 5. सो 5 2 जा सो 5 m येईल 66 ना. सिंपल आहे 66 ग्रॅमची स्केल असेल ही बिकॉज 10 ग्रॅम जेवढा टॉर्क डेव्हलप करतोय तेवढाच यांनी पण तेवढा टॉर्क डेव्हलप केला पाहिजे तरच बॅलन्स राहणार स्केल. सो आन्सर इज 66. क्वेश्चन नंबर 18. 19 वॉटर राइजेस 10 सेंटीमीटर ओके अँड मर्क्युरी फॉल्स 3.122 सेंटीमीटर इन द सेम कॅपिलरी. डेन्सिटीचे रेशो दिले आहेत अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिले आहेत सरफेस टेन्शनचे रेशो विचारले. सरफेस टेन्शन इज RH रो G अपॉन 2 cos थीटा. सो रेडियस सेम आहे हाईटचा रेशो दिला डेन्सिटी G सेम आहे आणि 2 सेम आहे. सो टेन्शन ऑफ वॉटर अपॉन टेन्शन ऑफ मर्क्युरी चा रेशो काय येईल हाईटचा रेशो पहिला तर घ्यायचा आहे 10/3.112 इंटू डेन्सिटीचा रेशो घ्यायचा आहे 1/13.6 आणि कॉस्ट थीटाचा रेशो घ्यायचा आहे. कॉस्ट थीटा वॉटर इनवर्स आहे ना सो आधी वरती कॉस 135 आहे विच इज -1/√2 बट मी मॅग्निट्यूड घेतो आणि वॉटरचा 0 घेऊया म्हणजे कॉस 0 इज 1. ओके सो हे सॉल्व्ह करायचं आहे 10/√2 आता ह्याला अप्रॉक्सिमेटली सॉल्व्ह करावं लागणार आहे वाटतं मला अप्रॉक्सिमेटली सॉल्व्ह करावं लागणार आहे. हे येईल 1/√2 ला 0.7 लिहू 0.7 इंटू 10 इज 7 वरती 7 येत आहे खाली काय येत आहे 13 3 जा 39 आणि थोडं बहुत वरती 40 42 43 जाईल. हा मल्टिपल 41 समजा किंवा 42 घेतला 42 मल्टिपल आहे सो हा बरोबर 1:6 चा रेशो मध्ये डिवाइड करतोय. हा नाही करते हा 6:1 चा रेशो मध्ये डिवाइड करतोय. हा नाही करते हा 3/2 चा रेशो डिवाइड करतोय. हा 1/3 आणि हा 1/6 1/6 इज द मोस्ट अप्रोप्रिएट. सो सिम्पली आन्सर इज डेल्टा. कॅल्क्युलेशन्स सुचले पाहिजे. what does we have to make frequency double? What does we have to make frequency double? फ्रिक्वेन्सी डबल करायची असेल √k/m तर याला 4 टाइम्स करा किंवा याला 1/4 करा 2 मधनं 1 करा. ओके रिड्यूस द मास टू 1/4 चालेल. क्वाड्रपल द मास नाही चालणार हाफ द मास नाही चालणार झालं की मासचाच डिश आहे फक्त. सो मासला 1/4 करून टाक. आन्सर इज A 21. करंट आय किती आहे या सर्किटमध्ये ओके करंट किती आहे या सर्किटमध्ये आय. ओके आता सॉल्व्ह कसं करता येईल बघा. जर काही ते सगळे रेजिस्टर्स दिले आहेत आणि बेसिकली काय आहे की V/R ओके हे 2 रेजिस्टर्स आहेत. त्याला मी थोडंसं नवीन सर्किट म्हणून ड्रॉ करतो 2R हा जो सेल आहे ह्याचा रेजिस्टन्स आहे R आणि ह्याच्यातनं करंट आय फ्लो होतो. बेसिकली दोघांमधनं करंट सेमच फ्लो होणार आहे दोन्ही सेम सेल आहेत आणि सेम इंटरनल रेजिस्टन्सेस आहेत त्यांचे दोघांमधनं करंट आय फ्लो होणार आहे. सो इकडनं 2I फ्लो होणार ठीक आहे. सो आपण काय करू या लूपमध्ये आपण यूज करूया किर्चॉफ्स लॉ. सो इथून जाताना -4IR प्लस V -IR इज इक्वल टू 0. सो V इज इक्वल टू 5IR. सो V/5R आन्सर इज A फॉर दिस क्वेश्चन. सिंपल V/5 नी आन्सर आले. एक किंवा एक लूप जरी घेतला असता तरी आला असता आन्सर मला वाटतं. एका लूप मधनं जरी घेतला असता तरी आलं असतं. फक्त एवढं माहिती पाहिजे की सिन्स V आणि R सेम आहे इथे पण V आणि R सेम आहे दोघांमधनं सेम करंट फ्लो होणार आहे I आणि I त्यामुळे इथनं 2I फ्लो होणार. दॅट्स इट सिंपल. ओके सो या वाल्या बॅटरी आणि या वाल्या बॅटरी मधनं सेम करंट फ्लो होतोय व्होल्टेज सेम आहे रेजिस्टन्स सेम आहे दोघे पॅरलल मध्ये कनेक्टेड आहेत पोलॅरिटी पण सेम. 22 अ लेड बुलेट वेलॉसिटी v नी स्ट्राइक होते अँड स्टॉप होऊन जाते. सो हाफ mv² त्याची कायनेटिक एनर्जी मध्ये 50% म्हणजे हाफ एनर्जी कन्वर्ट होते हीट मध्ये. तर किती टेम्परेचर इन्क्रीज होईल ms डेल्टा थीटा. ओके ही हीट आहे ms डेल्टा थीटा स्पेसिफिक हीट. आणि आता इथे काय म्हणतात ते की आपण टेम्परेचर चेंज काढू शकतो काय इझिली आय कॅन फाइंड टेम्परेचर चेंज. द प्रॉब्लेम इज की ही हीट जूल मध्ये मिळणार आहे आणि स्पेसिफिक हीट समजा कॅलरी मध्ये दिली असेल तर प्रॉब्लेम होईल. सो आपल्याला कन्वर्ट करावं लागेल जूलच्या कॅलरीमध्ये. सो आपल्याला डिवाइड करून टाकावं लागेल त्याला डिवाइडेड बाय जे करून टाकू आपण मेकॅनिकल इक्विव्हॅलेंट. तो V²/4 जे होईल
इज इक्वल टू एस डेल्टा थीटा. एसनी पण डिवाइड केलं तर मला टेम्परेचर चेंज मिळेल. ओके, टेम्परेचर चेंज. हा समजा स्पेसिफिक हीट एस आय मध्ये असेल तर मग जे ने डिवाइड करायची गरज नाही. ओके, इन दॅट केस हा स्पेसिफिक हीट सिन्स ऑप्शन मध्ये सगळीकडे जे होता म्हणून आपल्याला विचार करावा लागेल. सो बेसिकली कायनेटिक एनर्जीचा 50% हाफ ऑफ कायनेटिक एनर्जीला एम एस डेल्टा थीटा बरोबर कम्पेअर केलं. एम एस डेल्टा थीटा हा फॉर्म्युला आहे हीटचा. Amount of heat required to raise the temperature of 1 gram of helium from T1 to T2. N C at constant pressure. NTP का at constant volume. Heat required to raise the temperature of 1 gram of helium at NTP from T1 Kelvin to T2 Kelvin. Okay. So amount of heat required. किती required heat increase करायचं समजा NCV delta T. N number of moles 1 by 4 because 4 ग्रॅम आहे. हिलियमचा मॉलिक्युलर वेट 1 ग्रॅम आहे त्याचा गिवन मास इंटू सीव्ही. हिलियमचा सीव्ही किती आहे? सीव्ही हिलियम इज अ मोनोएटॉमिक गॅस. मोनोएटॉमिक गॅसचा सीव्ही कसा कॅल्क्युलेट केला जातो? मोनोएटॉमिक गॅसचा सीव्ही असतो 3/2R. बरोबर का? 3/2R डेल्टा टी. डेल्टा टी आर काय असतो? Na इंटू केबी. ओके, Na इंटू केबी आणि डेल्टा टी असतो T2 मायनस T1. सो यांनी सॉल्व केलं 3/8 NaKb T2 minus T1 will be the heat required to raise the temperature of 1 gram of helium at normal temperature and pressure. यांनी सॉल्व कसं केलं बघूया. Yes, helium is monoatomic. Correct. NCV delta T, amount of heat required to increase the temperature, we have calculated. Okay. इथे ऍक्च्युअली मेन्शन करायला पाहिजे होतं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, पण एनिवेज व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे असं अज्युम करून सॉल्व केलं. क्वेश्चन नंबर 24th क्वेश्चन. इथे सगळे सेल्स दिले आहेत आणि याच्यामध्ये हे क्लिअरली व्हीटस्टोन नेटवर्क आहे. इथून इथपर्यंत बघा R/2R म्हणजे 1/2, 2R/4R म्हणजे 1/2. सो बॅलन्स्ड आहे, सो यातून करंट नाही फ्लो होणार. सो क्लिअरली वरच्या आर्म मध्ये R 3R, खालच्या आर्म मध्ये 6R. 3R आणि 6R पॅरलल मध्ये आहे. This is a Wheatstone network, and 3R and 6R will give you 2R. 2R is connected with E. तुम्हाला विचारले in order to get maximum power, what should be the value of R? Maximum power साठी R ची व्हॅल्यू काय पाहिजे? बॅटरी इज इंटरनल रेजिस्टन्स. बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स 4 ओहम आहे. ओके, आता एक लक्षात ठेवा मॅक्सिमम पॉवर साठी इंटरनल रेजिस्टन्स शुड बी इक्वल टू एक्सटर्नल रेजिस्टन्स. ही कंडिशन आहे. सो जर इंटरनल रेजिस्टन्स इक्वल टू एक्सटर्नल रेजिस्टन्स हवा असेल तर 2R इज इक्वल टू 4 करावा लागेल. सो व्हॉट शुड बी द व्हॅल्यू ऑफ R? R ची व्हॅल्यू 2 असली पाहिजे. सो बेसिकली पहिला त्यांनी पण बघा टोटल नेट रेजिस्टन्स काढला 2R आणि मॅक्सिमम पॉवर साठी मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर कधी होतो? जेव्हा एक्सटर्नल रेजिस्टन्स इज इक्वल टू इंटरनल रेजिस्टन्स. इंटरनल रेजिस्टन्स तर दिलाय क्वेश्चन मध्ये, इट इज 4R. बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स 4R आहे, सॉरी 4 ओहम आहे. सो 2R is equal to 4, R is equal to 2 ohm. 25. Majority carriers in semiconductors are electron in n-type and p-type. 9. Holes in p-type. Holes in p-type, electron in n-type. Answer is delta. Question number 25. 26. Standing wave मध्ये 3 nodes, 2 antinodes are formed. 3 nodes, 2 antinodes are formed. म्हणजे सेकंड मोड झाला. डिस्टन्स 1.21 अँगस्ट्रॉम युनिट आहे. ओके, वेवलेंथ किती असेल? सो वेवलेंथ किती असेल? दोन लूप म्हणजे λ/2 λ/2 म्हणजे हीच तर वेवलेंथ असेल. सो 1.21 च वेवलेंथ असेल ना, टू लूप्स म्हणजे सिंपल. 27. फ्रिक्वेन्सी दिली आहे, स्पीड दिली आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय, चेंज इन वेवलेंथ विचारली. सो लाईटची फ्रिक्वेन्सी एवढी आहे, स्पीड एवढी आहे. स्पीड एवढी आहे, फ्रिक्वेन्सी एवढी आहे. सो कॅल्क्युलेट करा वेवलेंथ. वेवलेंथ कॅल्क्युलेट केली 3 × 10⁸ डिवाइड बाय 4 × 10⁴. हे सॉल्व केला आन्सर ते 7500 अँगस्ट्रॉम युनिट. करून बघा डिवाइड. 7500 अँगस्ट्रॉम युनिट. आणि जर ही एअर मधली लाईट
जर गेली मीडियम मध्ये तर मीडियम मध्ये त्याची वेवलेंथ किती होईल माहिती आहे का 7500 अपॉन 1.5 दॅट इज 5000 अँगस्ट्रॉम युनिट. ओके, कसं काढायची वेवलेंथ मीडियम मधली डिवाइड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स करायचा असतो. आणि जर डिवाइड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तर 5000 येते. चेंज किती झाली 2500 झाली. 2500 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे 2.5 × 10⁻⁷ मीटर. आन्सर इज सीटा. सी इज द आन्सर फॉर 27th. 28th, हाफ लाईफ 1600 वर्ष. किती फ्रॅक्शन राहील 6400 नंतर? 1600 नंतर हाफ जातो, हाफ राहतो. 1/4 राहतो 3200 नंतर. 4800 नंतर 1/8 राहतो आणि 64 नंतर 1/16 राहतो. सो 1/16 सॅम्पल राहील. सिंपल आहे. 16 चे 4 सायकल्स झाल्यावरती 6400 इयर्स होतात. ओरली सॉल्वेबल क्वेश्चन होता. 29, मॅक्सिमम वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन एमिटेड एवढं वर्क फंक्शन असेल तर किती असेल? इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी एवढी आहे. इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी एवढी आहे. ओके, सो एच न्यू इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. सो एच न्यू किती येईल रे? 6.63 इंटू 10⁻⁻34. 10⁻⁻34 आणि हा केला 10⁻15 तर 10⁻⁻19 येतो. इज इक्वल टू वर्क फंक्शन 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे तो 6.4 इंटू 10⁻⁻19 बनेल. बिकॉज 4 इंटू इलेक्ट्रॉन व्होल्टचं कन्वर्जन केलं मी. इज प्लस हाफ एम व्ही स्क्वेअर. सो हा 6.4 मायनस झाला पलीकडे तो 0.23 इंटू 10⁻⁻19 राहतो. तो इज इक्वल टू हाफ मास आहे 9.1 10⁻⁻31 व्ही स्क्वेअर. 2 पलीकडे जाईल तर तो 0.46 होईल. 0.46 इंटू 10⁻⁻31 पलीकडे गेला तर 10⁻12 अपॉन 9.1. 10⁻2 झिरो दिलेला 2 झिरोज तर तो 46 इंटू 10⁻5 अपॉन 9 सॉरी 10⁻10 2 झिरो दिला तर 10⁻10 राहिला इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. रूट्स घेऊयात. रूट्स 10⁻10 चा रूट 10⁻5 असतो. 9 चा रूट 3 असतो आणि 46 चा रूट काय असतो तर 7 असतो लगभग 7 वगैरे काहीतरी असेल. सो हे येईल आन्सर 2 पॉइंट समथिंग 10⁻5 मीटर पर सेकंड. आन्सर इज बीटा. 2.7 10⁻5 मीटर पर सेकंड. कॅल्क्युलेशनच कॉम्प्लिकेटेड होते थोडेसे, बाकी तर फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन होता. 30, वर्क डन इन सायक्लिक प्रोसेस. वर्क डन इन सायक्लिक प्रोसेस हा एरिया ऑफ रेक्टँगल काढायचा आहे. ही साइड किती आहे? ही साइड किती आहे? टी आहे. ही साइड किती आहे? ही साइड व्ही आहे. बरोबर का? सो पी आणि व्ही, पीव्ही आन्सर आहे. पीव्ही एरिया ऑफ रेक्टँगल. 30 चा आन्सर इज बीटा. क्वेश्चन नंबर 31 बघा. डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये अँग्युलर फ्रिंज विड्थ दिली आहे. अँग्युलर फ्रिंज विड्थ बीटा असते विच इज एक्स बाय डी. राईट, जेव्हा वेवलेंथ एवढी आहे. आता कंप्लीट सिस्टमला जर डिप केलं पाण्यामध्ये तर अँग्युलर फ्रिंज विड्थ काय होणार? तर बीटा एक्स जसा कमी होणार, एक्स 1/μ टाइम्स होणार तर बीटा पण 1/μ टाइम्स होणार. का होणार असं सगळं? बिकॉज एक्स लॅम्डावर डिपेंड करतो. एक्स इज लॅम्डा डी बाय डी. सो एक्स बाय डी म्हणजे अँग्युलर फ्रिंज विड्थ इज लॅम्डा बाय डी. वेवलेंथ कमी होणार सो अँग्युलर फ्रिंज विड्थ कमी होणार आणि म्यू टाइम्स कमी होणार. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर 1.33 म्हणजे 4/3 असतो. सो 0.2 अपॉन 4/3 4.05 जा 5 3 जा 15. सो 0.15 एवढी अँग्युलर फ्रिंज विड्थ होणार आहे when you dip the whole system in water. 32, the rate of radiation of a black body at 0 degree म्हणजे 273 केल्विन ला E आहे. What will be the rate of radiation at 273 म्हणजे 574 केल्विन. म्हणजे बेसिकली टेम्परेचर डबल केलं आहे. टेम्परेचर डबल केलं तर एनर्जी 16 टाइम्स होते बिकॉज ऑफ स्टीफन्स लॉ. फोर्थ पॉवरला डिपेंडेंट आहे ना. आता ह्या गोष्टी माहितीच पाहिजे. ओके, आता ह्या गोष्टी एवढ्या वेळा सॉल्व्ह करून करून माहिती पाहिजे की टेम्परेचर डबल म्हणजे 16 पट. सिंपल. 32 चा आन्सर आहे डेल्टा. 33, म्यू इज द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन द कंडिशन ऑफ नो स्किडिंग काय असेल? तर mv²/r आणि म्यू mg या दोघांमध्ये काय रिलेशन असलं पाहिजे? तर mv²/r हा जास्तीत जास्त फ्रिक्शनल फोर्सच्या जवळ पोहोचला पाहिजे, त्याला एक्सीड नाही केलं पाहिजे. सो लेस दॅन चालेल किंवा इक्वल टू चालेल. सेफ स्पीड आहे, नो स्किडिंग कंडिशन. आन्सर इज सीटा. क्वेश्चन नंबर 34, n identical pairs of are charged to same potential are combined to form a big drop. Okay, then what is the potential of a new drop? आता बघा, Q is equal to CV असतो आपल्याला माहिती आणि कॅपॅसिटन्स हा रेडियसला प्रपोर्शनल असतो. इट इज प्रपोर्शनल टू
रेडियस. आता ज्या वेळेस आपण छोटे छोटे एन ड्रॉपलेट्स प्रत्येकाचे पोटेन्शियल व्ही असतील त्यांना आपण कंबाईन करू तर प्रत्येकाचा चार्ज किती असेल Q1 किंवा छोटा Q विल बी व्हॉट छोटा C छोटा V बरोबर. पण जेव्हा त्यांना ऍड करू ना तेव्हा त्याचा रेडियस जो आहे रेडियस तो n⁻⁴ टाइम्स होऊन जाईल because as we know the volume conservation principle new radius will be n⁻⁴ times the small radius. So capacitance बनणार आहे n⁻⁴ times n⁻⁴ times आणि चार्ज बनणार आहे n टाइम्स. चार्ज n टाइम्स ऍड होणार आहे, कॅपॅसिटन्स n⁻⁴ टाइम्स होणार आहे. तर नवीन व्होल्टेज काय बनणार आहे न्यू व्होल्टेज. तर अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला न्यू व्होल्टेज विल बी n⁻⁴ इथे गेला ना तर n⁻⁴ मायनस n⁻⁴ n⁻⁴ टाइम्स बनेल न्यू व्होल्टेज Q/C. त्याला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा व्हेन मी डायरेक्ट तुम्हाला मेथड सांगतो व्हेन n ड्रॉप्स कंबाईन ओके काय होतं माहिती का चार्ज n टाइम्स होतो, कॅपॅसिटन्स n⁻⁴ टाइम्स होतो आणि व्होल्टेज n⁻⁴ टाइम्स होतो. हे यापुढे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे शॉर्टकट आहे विच विल बी हेल्पफुल. टाइम वाचेल त्यावेळेस सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा बेटर आहे माहिती असलेलं बरं. 3 वेव्स आहेत, अँप्लिट्यूड तिघांचे वेगवेगळे आहेत आणि त्यांच्यामध्ये सक्सेसिव्हली त्यांच्यामध्ये π/2 चा डिफरन्स म्हणजे याच्यावर 90 आणि याच्यावर 90. सो या दोघांमध्ये 180 चा डिफरन्स आहे. 180 चा डिफरन्स म्हणजे डायरेक्टली ते एकमेकांना कॅन्सल करू शकतात. 10 आणि 7 चं उत्तर काय 3 येतं आणि हा 3 वरती असेल हा 3 आपल्या मधल्यावाल्या 4 मध्ये 90 डिग्रीचा फेज डिफरन्स आहे. सो याचं उत्तर 5 येणार ना. सो रिझल्टंट 5 येणार. आन्सर इज सी. कसं आहे फेजर डायग्राम मी ड्रॉ करायचं. पहिला वाला 10 आहे ठीक आहे 10 आहे. दुसरा वाला 4 आहे त्याच्याबरोबर 90 चा फेज डिफरन्स आणि तिसरा वाला 7 आहे त्याच्याबरोबर अजून 90 चा फेज डिफरन्स. 7 आणि 10 ऑपोजिट असल्यामुळे यांचा नेट आन्सर 3 येणार. 3 आणि 3 आणि 4 मध्ये 90 चा डिफरन्स सो आन्सर 5 येणार. आन्सर इज सी फॉर क्वेश्चन नंबर 35. नेक्स्ट 36. A coil 80 centimeter square area 50 turns rotate at 2000 revolutions per minute in magnetic field. Calculate the maximum value of EMF. EMF ची मॅक्सिमम व्हॅल्यू काय असेल माहिती का NBA ओमेगा. हा फॉर्म्युला E नॉट चा आहे. E नॉट चा फॉर्म्युला आहे हा. नंबर ऑफ टर्न्स किती आहे 50. मॅग्नेटिक फील्ड किती आहे 0.05. एरिया किती आहे 80 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴ आणि ओमेगा किती आहे 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी 2000 रेव्होल्यूशन पर मिनिट म्हणजे डिवाइड बाय 60. एक झिरो गेला इथे इथे एक झिरो 2 झिरो 3 झिरोज त्याला कॅन्सल करून 10⁻⁻1 करते. त्याचा एक झिरो त्याला 10⁻⁻1 ला पण खाऊन टाकते. आता फक्त राहिले काय 2 2 जा 4 4 4 4 नंतर नंबर लिहून घेऊया 5 इंटू 0.05 इंटू 8 इंटू 4 पाय अपॉन 6 हे 3 हे 4 4 पाय 4 4 चा 16 16 पाय 50 असतं 50 असतं 16 पाय 50 इंटू 5 इज 250 250 इंटू 0.05 डिवाइडेड बाय 3. आता त्यांनी ऍक्च्युली पाय मध्ये उत्तर ठेवली आहेत सो आपल्याला पाय नव्हता ऍक्च्युली हे करायला पाहिजे. 16 पाय तसंच राहून दिले 16 पाय तसंच राहून दिलं. 16 पाय इंटू 5 इज 80 पाय इंटू 0.05 by 3. 80 into 5 8 5 is 40 but 80 into 0.05 is 4 pi by 3 है ना 4 pi by 3 आंसर इज बीटा 36 चा बीटा. 37. इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर सरफेस मे बी. इलेक्ट्रिक फ्लक्स पॉझिटिव्ह असू शकतो जेव्हा लाईन्स बाहेर निघतात. फ्लक्स नेगेटिव्ह असू शकतो जेव्हा लाईन्स आत एंटर करतात सरफेस मध्ये क्लोज्ड आणि इट कुड बी 0. सो ऑल पॉसिबल. डेल्टा. गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स 360 आहे अँड इट इज चेंज्ड टू एमीटर बाय शंटिंग 4 ओहम. त्यानंतर फ्रॅक्शन म्हणजे शंट 4 आहे गॅल्व्हॅनोमीटर 36 आहे. मला विचारलंय फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट पासिंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर ह्याच्यातनं किती फ्रॅक्शन जाईल म्हणजे तुम्हाला विचारलंय IG बाय I किती असेल. पण आपल्याला माहिती आहे IG बाय I कसं कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे शंट इज G अपॉन n-1. आपण n काढून घेऊयात. शंट 4 आहे G 36 आहे n-1. n-1 तुमचा येईल 36 बाय 4 9 n येईल 10. n असतो I बाय IG
रेसिप्रोकल घेतला तर IG by I 1/10 मिळेल. 1/10 इज आन्सर बीटा फॉर दिस क्वेश्चन. 38 चा आन्सर इज बीटा. 39 सिंपल किर्चॉफ्स लॉ. किती इनकमिंग आहे किती आउटगोइंग आहे. I 4 2 is 5 plus 3. सो क्लिअरली हे इनकमिंग लेफ्ट लाईनला आउटगोइंगला राईट लाईनला हे 8 आहे हे 6 आहे हे असलं पाहिजे 2. आन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 39 आन्सर इज ए. नेक्स्ट आहे 40. नेक्स्ट आहे 40. फोर्स दिलाय आर दिलाय आर आणि एफ दोन्ही दिलाय. सो आपल्याला विचारलंय टॉर्क किती असेल. आर क्रॉस एफ असतो टॉर्क आर क्रॉस एफ. सो आय जे के आर पहिला लिहायचा आहे 3 2 3 एफ नंतर लिहायचा आहे 2 3 4 आणि याचा क्रॉस प्रोडक्ट घ्या. 8 -9 इज 17. 17 वाला दोन ऑप्शन. जे घेताना 12 - 6 इज 6 बट नेगेटिव्ह 6. सो नेगेटिव्ह 6 एकच राहिला. ऑप्शन इज ए. ऑप्शन एलिमिनेट करत सुटा सगळं सॉल्व नका करत बसू. ओके 41 चा आन्सर इज ए. 42 मॅग्निफाइंग पॉवर इज व्हॉट. इट इज DDB चा अँगल अल्फा आणि वरती असतो बीटा. बीटा बाय अल्फा आन्सर इज ए. डेफिनेशन वरती बेस्ड फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन. 42 4 ampere current consists in three identical quarter circles of radius 5 centimeter lying in the positive quadrant of XY. म्हणजे क्वार्टर सर्कल्स आहेत 3 या प्लेन मध्ये आहे या प्लेन मध्ये आहे आणि या प्लेन मध्ये आहे. ओके तर त्यांची नेट मॅग्नेटिक फील्ड काय असेल. एक क्वार्टर सर्कलची मॅग्नेटिक फील्ड जी असते ना ती 1/4 ऑफ म्यू नॉट I बाय 2a असते. म्हणजे म्यू नॉट I बाय 8a असते. ठीक आहे म्यू नॉट आहे. करंट किती दिलाय करंट दिलाय 4 एम्पियर आहे. ठीक आहे 4 अपॉन 8a a रेडियस दिलाय 5 सेंटीमीटर 5 to 10⁻². सो -2 वरती जाईल तर तो 400 करेल त्याला आणि 8 5 40 आणि 400 चा तो 10 म्यू नॉट. 10 म्यू नॉट. ठीक आहे 10 म्यू नॉट ही झाली मॅग्नेटिक फील्ड एका क्वार्टर सर्कलची. आणि ती एक क्वार्टर सर्कलची मॅग्नेटिक फील्ड जेव्हा तो XY प्लेन मध्ये असेल तर तो Z च्या अलॉंग असेल म्हणजे के कॅप असेल. मग तो YZ प्लेन मध्ये गेला तर तो अलॉंग हे असेल म्हणजे 10 म्यू नॉट I कॅप बनेल. जेव्हा तो या प्लेन मध्ये जाईल Z क्रॉस I करेल. Z क्रॉस I विल गिव्ह यू J. सो तो 10 म्यू नॉट इंटू J बनेल. सगळ्यांना ऍड केला तर तुम्हाला आन्सर डेल्टाच मिळणार 10 म्यू नॉट. सगळे फील्ड्स ऍड होतील. सिंपल. 42 आन्सर इज बीटा. 43 one complete cycle of thermodynamic process is given. Find which of the following is correct. ओके पूर्ण सायकल दिला आहे. इंटरनल एनर्जी तर चेंज झाली नाही पाहिजे बिकॉज सायक्लिक प्रोसेस मध्ये इंटरनल एनर्जी चेंज होत नाही. हे आन्सर पॉसिबल नाही. आणि दुसरा आहे विषय की क्यू बद्दल काय. हा प्रोसेस अँटी क्लॉकवाईज आहे. अँटी क्लॉकवाईज सायकल मध्ये वर्क डन नेगेटिव्ह असते आणि क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. हा तर 0 आहे हा नेगेटिव्ह आहे म्हणजे डब्ल्यू पण क्यू पण नेगेटिव्ह पाहिजे. क्यू नेगेटिव्ह आन्सर डेल्टाच आहे. आता क्यू पॉझिटिव्ह दिलाय which is not possible. So 43 is a delta. 44 strength of magnetic field R is B when the field at distance R by 2 is asked. तर काय होईल. स्ट्रेट कंडक्टरचा फॉर्म्युला म्यू नॉट I अपॉन 2 पाय आर. जर R ला हाफ केलं ना तर B डबल झाला पाहिजे. डबल. B चा आन्सर 2B येईल. 2B is answer beta for question number 44. 45 रेझोनंट फ्रिक्वेन्सी F आहे which is 1 upon 2 pi root LC. ते म्हणतात की कॅपॅसिटरला 4 पट केलं 4C केलं तर रेझोनंट फ्रिक्वेन्सीचं काय होईल. 4C केल्यावरती 4 रूटच्या बाहेर निघेल आणि तो खाली डिनॉमिनेटर मध्ये 2 म्हणजे हाफ बनून जाईल. रेझोनंट फ्रिक्वेन्सी विल बिकम हाफ बिकॉज इनवर्स प्रपोर्शन आहे म्हणून. 46 how much heat is required to convert 10 gram of ice into water at 0 degree. लेटेंट हीट दिली. 1 ग्रॅमला 80 कॅलरी लागते. 1 ग्रॅमला तर 10 ग्रॅमला कॉमन सेन्स 800 कॅलरी लागेल. आन्सर इज सी. 800 कॅलरी लागेल. लेटेंट हीटचा फॉर्म्युला. टू पॅरलल वायर कॅरी करंट I1 I2 इन द सेम डायरेक्शन. I1 पेक्षा I1 मोठा I2 पेक्षा. I1 I2 मिडवे च्या मध्ये मॅग्नेटिक फील्ड इथे मध्ये बरोबर ना 10 मायक्रो टेस्ला आहे जेव्हा सेम डायरेक्शन मध्ये आहे काय म्हणजे ऑब्विसली याची फील्ड क्रॉस याची फील्ड डॉट आहे. सो B1 मायनस B2 10. आता ते म्हणतात I2 ला रिव्हर्स केलं
I2 ला रिव्हर्स केलं तर फील्ड बनते 30. आता तर फील्ड काय होती रिव्हर्स केल्यावरती ह्याची क्रॉस आहे आणि ह्याची पण क्रॉस आहे, त्यामुळे फील्ड असिस्ट करते. B1 प्लस B2 30 आहे. सो आन्सर काय येईल 2B1 इज इक्वल टू 40, B1 इज इक्वल टू 20. B1 20 तर B2 किती येईल B2 10 येईल. सॉल्व्ह करा दोन इक्वेशनला. B1 B2 मिळालं सो B1 बाय B2 म्हणजेच I1 बाय I2. I1 बाय I2 चा रेशियो येईल 2:1. 2:1. आन्सर इज ऑप्शन I1 मोठा दिला. ऍक्च्युअली इथं आन्सर 2:1 पाहिजे होतं, 1:2 हे मोस्ट अप्रोप्रिएट आता म्हणावं लागेल, कारण की इथं दिलं ना I1 मोठा आहे, त्याच्यात तर कुठलाच मॅच होणार नाही. आन्सर इज सी. लॉजिकली विचार करा बस. ओके, नेक्स्ट. Alpha particle is accelerated through potential difference of 10 raised to 6 volt. What is the kinetic energy? When alpha particle contains charge of 2 electron, तर त्याच्याकडे 2 into 10 raised to 6 2 into 10 raised to 6 EV एवढी एनर्जी मिळेल. 10 raised to 6 म्हणजे MEV म्हणू शकतो आपण त्याला. 2 MEV is the answer. 10 raised to 6 म्हणजे मिलियन इलेक्ट्रॉन वोल्ट. Okay, next question. Which of the following represents a wave moving in positive x direction? Maximum displacement is 1 meter and wavelength is 2 pi meter and frequency is 1 upon pi hertz. Wavelength is 2 pi meter, right? So त्याचा ओमेगा किती असला पाहिजे 2 pi n म्हणजे ओमेगा 2 असला पाहिजे 2t आणि k किती असला पाहिजे 2 pi by lambda k1 असला पाहिजे -x. So sin 2t minus x किंवा sin x minus 2t असा आन्सर असणार बीटाचा ऑप्शन. चेक करा तुम्ही. डिस्प्लेसमेंट तर 1 पाहिजे, अँप्लिट्यूड 1 तर आहे सगळ्यांचा, ठीक आहे, बट फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथच्या डेटावरनं जर सॉल्व्ह केलं तर तुमचा आन्सर बीटा येणार आहे. अँड द लास्ट क्वेश्चन, व्हॉट कॅन बी सेड अबाउट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अ सर्क्युलर कॉइल कॅरिंग करंट? म्यू नॉट I upon 2R, inversely proportional to the square of the length of wire, inversely directly proportional to the square of the length of the wire. Okay, so कसं आहे की व्हॉट कॅन बी सेड अबाउट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अ सर्क्युलर कॉइल. सर्क्युलर कॉइलची मॅग्नेटिक मोमेंट चा फॉर्म्युला, अरे हा मॅग्नेटिक फील्ड काढली, मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला रे. मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला असतो NIA. इथं एरिया बद्दल तर कोणी बोलतच नाही, इथे सगळे बोलतात लेंथ बद्दल. सो NIA, ए म्हणजे पायर स्क्वेअर आणि रेडियस लेंथ जी असते ना वायरची ती 2 पायर असते ना. सो रेडियसला काय नाही रिप्लेस बाय L by 2 pi. If I replace by L by 2 pi, it becomes NI pi L by 2 pi the whole square. So proportional to length चा square बरोबर वाटते आन्सर. Answer is option beta for 50th question. Okay, so these were the questions of today's mock test. Let's meet in the next session.